इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? तर आता इथे निलगिरीची झाडे 36% आहेत. म्हणजे जर समजा 100 झाडे असतील तर त्यामध्ये 36 झाडे कशाची? निलगिरीची. पण आता इथे झाडे किती आहेत? 450 आहेत. मग आता या 450 झाडांपैकी निलगिरीचे झाडे किती? तर आता पहिले आपण असं मांडून घेऊ आणि हे केल्यानंतर आता काय करू आपण? इथं तिरपा गुणाकार करू. 36 आणि 450चा गुणाकार, 100च्या सोबत कोणताही नंबर नाही, मग ती भागाकारात येईल. म्हणजे 450 गुणिले 36 होतील आणि भागेला 100. आता याचा भागाकार गुणाकार करून घेऊ आपण सोप्या पद्धतीनं. इथं 1 0 आणि हे 1 0 कट करू. आता इथं राहिले 10 आणि इथं 45 आहेत. मग याला 5 भाग जाते, याला 5 भाग जाते. 5 दोन्ही 10 आणि 5 45. आता 2 काय करू आपण? 2 36ला भाग देऊ. 2 जर 36ला भाग दिला तर किती येईल? 18चा भाग जाईल. 18 दोन्ही 36 होतील. आता इथं राहिले 9 आणि इथं राहिले 18. तर आता आपण जर गुणाकार केला तर 18 9 किती? 162. तर आपलं पर्याय क्रमांक 3चं उत्तर होईल. तर निलगिरीची झाडे किती आहेत? 162.